सल्ल्याने उच्च न्यायालयामध्ये त्याच्या विरोधामध्ये दाद मागू। मात्र मास्टर माइंडचा अजूनही शोध घेतला गेलेला नाहीये, हा कुणाचा अपयश म्हणावा? निश्चितच तपास यंत्रणांचा अपयश आहे आणि त्याच्यासाठी देखील आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहू। या अपयशाच्या एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे होते अमित दाभोलकर, ते आता कोर्टाकडे निघालेले आहेत आणि एकंदरीत या संपूर्ण याबद्दल त्यांनी पुढारी न्यूजशी बातचीत केली आहे। कॅमेरामॅन अनिल सह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पुणे। राजच्या या निकालानंतरची अमित दाभोलकर यांची प्रतिक्रिया, त्यांनी निकालावरती भाष्य करताना अर्थातच आपण या निकालातनं समाधानी नाही आहोत अशी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि पुढे उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये यामध्ये दाद मागणार असल्याचं दाभोलकर कुटुंबियांनी म्हटलेलं आहे। 5 आरोपींवरती या ठिकाणी दोषारोप निश्चित करण्यात आलेले होते आणि या संदर्भातला निकाल जेव्हा समोर आला आहे तेव्हा तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे, तर दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा हत्येप्रकरणीचा जर आपण पाहिलं तर निकाल वाचन झालेलं आहे, त्यानंतरून जे आरोपी आहेत त्यांना आता खरं तर जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे। काय एकंदरीत कशा पद्धतीने तुम्ही निकालाकडे? आम्हाला समाधान आहे की 2 जे ॲक्च्युअल शूटर्स आहेत ते याच्यामध्ये त्यांना गुन्हेगार ते साबित झालेले आहेत आणि उरलेले जे सुटलेले आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात जाऊ निश्चितच। थँक्यू। आता कोर्टात जाईल। मात्र आपण जर यामध्ये जर पाहिलं तर पहिल्यांदा ज्यांची नावं यामध्ये आली त्यांना खरं तर त्यांची सुटका केली गेली आहे आणि 2च जणांना खरं तर जन्मठेप झालेली आहे। कसं याचा मास्टर माइंडचा अजूनही शोध नाही? हो, मास्टर माइंडचा शोध लागणं हे तपास यंत्रणांची जबाबदारी आहे आणि ती त्यांनी निश्चित पार पाडावी असं आमचं म्हणणं आहे। पण 2 जे शूटर्स पकडले गेले ही देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे। पकडले गेले म्हणण्यापेक्षा आज ज्यांना शिक्षा झाली। धन्यवाद। नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर याविषयी मुक्ता दाभोलकर आहेत, त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। कॅमेरामॅन अनिल सह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पुणे। तर मुक्ता दाभोलकर यांची प्रतिक्रिया आपण बघितली। आज ज्या पद्धतीनं दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे त्यावरती त्यांनी समाधान व्यक्त केले। एकूणच या प्रकरणाचा घटनाक्रम नेमका कसा आहे तो आपण बघूयात। 20 ऑगस्ट 2013 रोजी दाभोलकर यांची हत्या करण्यात आली। ATS नंतर हत्या प्रकरणाचा तपास हा CBI कडे देण्यात आला। सनातन संस्थेशी संबंधित वीरेंद्र सिंग तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर यांच्यावरती आरोप होते। दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये पुणे विशेष न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं। कर्नाटकमधील गौरी लंकेश हत्या प्रकरणामध्ये दाभोलकर हत्येचे धागेदोरे सापडले होते। हत्येनंतर 8 वर्षांनी 2021 साली खटल्याच्या कामकाजाला सुरुवात झाली। CBIच्या वतीनं 20 साक्षीदारांची साक्ष या ठिकाणी नोंदवण्यात आली होती। आरोपी सचिन अंदुरेचा गुन्हा केल्याचा कबुली जबाब आहे। आरोपींनी वापरलेलं पिस्तूल सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे। सनातन संस्था आरोपी तावडेच्या मनात शत्रुत्वाची आणि द्वेषाची भावना असल्याचा अनिसकडनं युक्तिवाद करण्यात आला। सचिन अंदुरे, शरद कळसकरला या प्रकरणामध्ये आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। तर 20 ऑगस्ट 2013 साली नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झालेली होती आणि त्यानंतर जवळपास 11 वर्षांनी आता या प्रकरणातला निकाल येतोय। 2 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना, जे प्रत्यक्षात मारेकरी होते त्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। तर वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर या तिघांची या प्रकरणामधनं निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। एकूण या 5 जणांवरती या प्रकरणामध्ये दोषारोप करण्यात आलेले होते आणि आज जेव्हा निकाल समोर आलाय तेव्हा या तिघांना निर्दोष सोडण्यात आलेले आहे। तर दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। ज्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे ते प्रत्यक्ष मारेकरी होते आणि त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। बाकी तिघांना, ज्यांच्यावर आरोप होते, तावडे, भावे आणि पुनाळेकर या तिघांना निर्दोष सोडण्यात आलेले आहे।